नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 एप्रिल सन 1935 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1873 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतो? भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पणजी शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, भाषावार प्रांत रचनेनुसार खालीलपैकी कोणते राज्य हे सर्वात प्रथम निर्माण झाले होते? भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे सर्वात प्रथम निर्माण झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार दयेचा अधिकार हा प्राप्त आहे? राष्ट्रपतींना घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार दयेचा अधिकार हा प्राप्त आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 72 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, सागरेश्वर हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सागरेश्वर हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सांगली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, खंबायत व अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? खंबायत व अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 Ag या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येते? पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, बॉम्बे असोसिएशन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? बॉम्बे असोसिएशन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जगन्नाथ शंकर सेठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, गीता रहस्य व ओरायन ही पुस्तके खालीलपैकी कोणाची आहेत? गीता रहस्य व ओरायन ही पुस्तके खालीलपैकी कोणाची आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, मज्जा संस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणतं आहे? मज्जा संस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूरोलॉजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1949 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रणजित देसाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळ्याचे आरोग्य हे चांगले राहते? खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळे यांचे आरोग्य हे चांगले राहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अ जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, यक्षयान हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? यक्षयान हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्रामध्ये
कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 जलियनवाला बाग हत्याकांडास खालीलपैकी कोणता इंग्रजी अधिकारी हा जबाबदार होता? जलियनवाला बाग हत्याकांडास खालीलपैकी कोणता इंग्रजी अधिकारी हा जबाबदार होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जनरल डायर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 लाकडामध्ये खालीलपैकी कोणता मुख्य घटक असतो? लाकडामध्ये खालीलपैकी कोणता घटक हा मुख्य घटक असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सेल्युलोज घटक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पंडित शिवकुमार शर्मा खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित शिवकुमार शर्मा खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संतूर वाद्य प्रकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राजा केळकर हे वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोठे आहे? राजा केळकर हे वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 28 रेशीम उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं आहे? रेशीम उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती आहे? मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नील क्रांती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मेघालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मराठी भाषा साधारणपणे खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 देवनागरी लिपी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कुसुमाग्रज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत नागरिकांची मूलभूत कर्तव्ये स्पष्ट करण्यात आलेली आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत नागरिकांची मूलभूत कर्तव्य स्पष्ट करण्यात आलेली आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 51A या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजमहेंद्री आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मॅग्नीचे साठे खालीलपैकी कोणते जिल्हे हे प्रसिद्ध आहेत? महाराष्ट्रामध्ये मॅग्नीचे साठ्यासाठी खालीलपैकी कोणते जिल्हे हे प्रसिद्ध आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर व भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चार्ल्स डार्विन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 क्रिया कोणी केली आहे हे सांगणारा शब्द खालीलपैकी कोणता असतो? क्रिया कोणी केली आहे हे सांगणारा शब्द खालीलपैकी कोणता शब्द असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्ता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केलेला आहे? सती प्रतिबंधक कायदा हा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झालेला कायदा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड विल्यम बेंटिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारताला सार्वभौमत्व खालीलपैकी कधी प्राप्त झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी सन 1950 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव खालीलपैकी कोणी दिले होते? बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव खालीलपैकी कोणी दिलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव खालीलपैकी कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळ यांचे सचिव खालीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिल्हाधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 12 शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर खालीलपैकी कोणती निशाणे असते? शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर खालीलपैकी कोणती निशाणे असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हॉलमार्क या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 वास्को द गामा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताच्या कालिकत बंदरामध्ये आला होता? वास्को द गामा हे खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताच्या कालिकत या बंदरामध्ये आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1498 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 चिपको ही चळवळ खालीलपैकी कशा संबंधीची चळवळ आहे? चिपको ही चळवळ खालीलपैकी कशा संबंधीची चळवळ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी वृक्षतोड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंतप्रधान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नायट्रोजन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू हा उत्सर्जित केला जातो? प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू हा उत्सर्जित केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी ऑक्सिजन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये पहिली फॅक्टरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये पहिली फॅक्टरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुरत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लोखंडाचे चणे खाणे वाक्यप्रचार आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. लोखंडाचे चणे खाणे आपल्या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भरपूर परिश्रम घेणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो आपला अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो आपला अधोरेखित नामाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विशेष नाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 लोकायुक्त पद हे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले होते? लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 देव आपल्या अनेक वचन करायचं आहे. देव या शब्दाचे अनेक वचन रूप खालीलपैकी कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 देव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भाववाचक सर्वनाम या ठिकाणी हा प्रकार नाही. एकूण विभक्तीचे एकूण प्रकार खालीलपैकी किती आहेत? विभक्तीचे एकूण प्रकार खालीलपैकी किती आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 8 प्रकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 इंद्र आपला शब्द समानार्थी शब्द ओळखायचा आहे. इंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 देवेंद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 ऑगस्टा वेस्टलँड हे प्रकरण खालीलपैकी कशा संदर्भामध्ये? ऑगस्टा वेस्टलँड हे प्रकरण खालीलपैकी कशा संबंधीचे प्रकरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हेलिकॉप्टर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पारा या ठिकाणी गटात न बसणारा शब्द होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रामध्ये कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्रामध्ये कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणती नदी ही लातूर जिल्ह्यामधून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी ही लातूर जिल्ह्यामधून वाहत नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कार्बनचे सर्वात शुद्ध रूप खालीलपैकी कोणते मानले जाते? कार्बनचे सर्वात शुद्ध रूप खालीलपैकी कोणते मानले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हिरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बंकिमचंद्र चटर्जी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतामध्ये पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? भारतामधली पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1853 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अण्णा हजारे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला आहे? खालीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मृत समुद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतू यांचा प्रतिकार करतात? खालीलपैकी कोणत्या पेशी हा रोगजंतू यांचा प्रतिकार करतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पांढऱ्या रक्तपेशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहे? महाराष्ट्रामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एकूण 6 राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 12 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तलावांची संख्या आहे? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तलावांची संख्या आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 टेंभू सातारा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? टेंभू सातारा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 घटक राजांचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 निढळ आपला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. निढळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कपाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 जाणून घ्यायची इच्छा असलेला शब्द समूहाबद्दल आपला योग्य शब्द सांगायचा आहे. जाणून घ्यायची इच्छा असलेला शब्द समूहाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिज्ञासू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 जिभेला हाड नसणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वाटेल ते बोलणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल.